रेडी. भाजपला केंद्रात एक हाती 10 वर्षे तर राज्यात सुमारे 7.5 वर्षांची सत्ता मिळाली. महाराष्ट्रात तर डबल इंजिन सरकार. 2014 ते 2019 ही 5 वर्षे तर भाजपला राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्याची सुवर्णसंधी होती. पण त्यांच्या अनेक घोषणा केवळ कागदावरच राहिल्या. 2014च्या भाजपच्या जाहीरनाम्यात महाराष्ट्रातील महिलांसाठी माहेरचा आधार पेन्शन योजना तसेच वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी अन्नदाता आधार योजना अंमलात आणण्याचे आश्वासन दिले होते. काय झाले या योजनांचे? परिच्छेद. आश्वासन न पाळणे, योजनांची अंमलबजावणी नीट न करणे, आयात निर्यात धोरणाबाबत केंद्र सरकारचा हेकेखोरपणा, त्यात महाराष्ट्र राज्याचा विचार नसणे यामुळे राज्य सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही. हे लोकसभा निवडणूक निकालातून अधोरेखित झाले. भाजपची ओळख गेल्या 10 वर्षात आश्वासने, घोषणा पूर्ण न करणाऱ्यांचा, जुमलेबाजांचा पक्ष अशी झाली आहे. याचे अनेक दाखले देता येतील. परिच्छेद. 2017मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान ही कर्जमाफी योजना आणली गेली. अंमलबजावणीपासूनच या योजनेत असंख्य त्रुटी होत्या. 6 वर्षे लोटली तरी त्या दूर झालेल्याच नाहीत. पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाहीच. 2023च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तेव्हाचे अर्थमंत्री फडणवीस यांनी या योजनेतल्या वंचित शेतकऱ्यांना लाभ देण्याची घोषणा केली. मात्र तसे शासकीय आदेश अद्याप निघालेले नाहीत. त्याच अधिवेशनात बोगस बियाणांमुळे होणारी फसवणूक, लूट व आत्महत्या याबाबत आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर या संदर्भात राज्य सरकार नवा कायदा करणार असल्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले. तेही अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. परिच्छेद. मराठवाडा वॉटर ग्रीडची स्थापना ही देखील अशीच एक योजना महाराष्ट्रात भाजपच्या 2019च्या जाहीरनाम्यात ती होती. हा नदीजोड प्रकल्पाइतकाच महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. 4 ऑक्टोबर 2016च्या मंत्रिमंडळ बैठकीत अंदाजे 34,000 कोटी रुपयांचा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पास मंजुरी दिली गेली. मराठवाड्यातील एकूण 11 जलाशय तसेच उजनी जलाशयातून जलवाहिनी टाकल्यानंतर त्यातून पिण्याचे तसेच उद्योग व कृषी क्षेत्रासाठी पाणी देता येणार असल्याचे सांगितले गेले. मात्र केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाने पिण्याच्या पाण्याशिवाय इतर पाण्यासाठी निधी देता येणार नाही असे स्पष्ट केले. दरम्यान राज्य सरकारने इस्रायलच्या मेकारोटा डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीशी करार केला होता. जलशक्ती मंत्रालयाच्या भूमिकेनंतर मेकारोटा कंपनीकडून विविध 6 प्रकल्प अहवाल मागवले गेले. प्रकल्पात 10% बदल करून राज्याने पुन्हा परवानगी दिली. प्रकल्पाच्या निविदा 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी निघाल्या. परिच्छेद. निवडणुकीनंतर म.वि.आ. सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी हा प्रकल्प व्यवहार्य ठरवून निधी नाकारला. ते सरकार पाडून स्थापन करण्यात आलेल्या महायुती सरकारच्या 2022 सालच्या पंचामृत अर्थसंकल्पात अर्थमंत्री फडणवीस यांनी सदर प्रकल्पातून उद्योग आणि कृषी पाणीपुरवठा काढून टाकत केवळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याइतपत तो मर्यादित केला. तरी देखील केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने निधी दिला नाही. केंद्रीय अर्थसंकल्पातून इतका मोठा निधी देता येत नाही. केंद्राच्या जलजीवन मिशनमध्येही यासाठी तरतूद नाही. त्यामुळे जागतिक बँकेचे कर्ज घेऊन राज्यानेच हा प्रकल्प राबवावा असा सल्ला केंद्राने दिला. थोडक्यात डबल इंजिन असून देखील गेली 8 वर्षे फक्त आश्वासने व घोषणाच सुरू आहेत.